तो हे गाईज आपण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आपल्या सगळ्यांचं. आपल्यासमोर आहे ब्रँड न्यू अर्टिगा VXI मॉडेल. हा आपले त्यांचे ओनर आहे. यांच्याकडून आपण डिटेल्स वगैरे घ्यायचं सगळं कसं आहे, भाडं वगैरे किती आलं. हा गाडी आहे टी परमिटसाठी, बघू शकता तुम्ही. हा VXI मॉडेल आहे टोटल वगैरे. तर ह्याचा मी सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ सांगणार आहे की याचे हप्ता वगैरे EMI वगैरे किती आलं, त्याच्यानंतर ना ह्याची डाऊन पेमेंट वगैरे किती केलं. बघू शकता तुम्ही. हा VXI मॉडेल आहे आणि हा ड्रीम कारमधून आणलेली गाडी आहे. पासिंग वगैरे पण नाही झाली अजून. तर सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो याचं काय आहे, हप्ता वगैरे किती येणार आहे आणि त्याच्यानंतर ना ह्याची जे इन्शुरन्स वगैरे. आणि तुम्ही पहिले गाडी बघा, गाडीचं पण इंटेरियर सगळं दाखवतो तुम्हाला. गाडीचं हा VXI आहे आणि दुसरा आहे जो हा जुना मॉडेल जो आहे ना, ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. तुम्हाला कसं काय सगळं डिटेल्समध्ये सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला पण मिळेल आणि बघायला पण मिळेल. ह्या गाडीचे आणि माझी गाडीचे पण इंटेरियर थोडं अलग आहे. आणि हे नवीन मॉडेल आहे बघतोय तर आपण पहिले आपले जे मित्र आहे ना त्यांना विचारू या गाडीचा आपला जो कोटेशन वगैरे कसं दिलं आणि काय दिलंय सगळं तुम्हाला ते सांगणार. तर दादा पहिले आपण आपलं जे हप्ता आहे ना ते कितीचा केलंय? आपला हप्ता झाला मित्रांनो 25,000. 25,000. आपण डाऊन पेमेंट केलं याला 3 लाखापर्यंत. ओके. जर कोणाला समजा म्हणजे आपण ड्रीम कार मधनं हा गाडी घेतलेली. ओके ओके. तुम्ही जर शोरूम वरनं घेतली तर थोडंफार माग सांगत होतं आम्हाला. हा. तर 30,000 आणि 27,000चा काहीतरी फरक होता त्याच्यात. अच्छा. तर आम्ही ड्रीम कार वरती एक 27,000 कमी होतं म्हणून तिथनं परचेस केलं. समजा हा घेतली तिथनं. हा. आणि ही गाडी जाते आपल्याला कम से कम 15 सव्वा 15 पर्यंत जाते सगळं का? हा सगळं टोटल. ओके. याचं इन्शुरन्स वगैरे कसं काय सर तुम्हाला? याचा इन्शुरन्स आहे 39,000चा टोटल. हा टोटल फुल म्हणजे झिरो टेप वगैरे आहे की थर्ड पार्टी इन्शुरन्स वगैरे काही? झिरो टेप आहे. ओके. 39,000चा आहे. आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट दुसरं पण ऑप्शन येतात आपल्याला, तो पण घेऊ शकतो आपण. आणि एक 2-3 ऑप्शन येतात. एक SBIचा आहे. ओके. त्यानंतर एक 2 आहेत त्यांचे असे प्रकार. बरं ठीक आहे. तर थोडा मला गाडीमध्येच्या ॲक्सेसरीज वगैरे तुम्ही काय बसवली का आता सध्या पर्यंत? तर काहीच नाही मित्रांनो. शोरूम वाल्याने दिली आम्हाला, तुम्ही बघू शकता. ओके. गाडी वगैरे हा म्हणजे एसीचा वगैरे. मला एक सांगा ना तुम्ही, आपले जे टूर एम आहे आणि जो VXI मॉडेल आहे ना अर्टिगाचा, ह्याच्या आणि त्याच्यामध्ये काय काय फरक आहे? त्याच्यामध्ये फरक आहे. इकडे बघून सांगा सर. ह्याच्यात आहे ना मधातला जो AC आहे ना आपला, ओके. मधातला जो रिअर AC आहे ना, तो AC ह्याच्यात नाही आहे. तो AC त्या टुरियम मध्ये आहे. आणि ह्याच्यात मधात आपण ते सेंटरमध्ये पण एक AC असतं छोटंसं एकदम बारकं, आपलं काहीतरी ठेवतो आपण ते दाखवू. जागा असते तिथं. ते दाखवू आपण सगळ्या भावांना सगळ्यांना थोड्या वेळाने. तिथं पण AC दिलेला नाही आहे ह्या गाडीमध्ये. त्या टुरियम मध्ये आहे तो AC. ओके ठीक आहे. तर ही गाडी तुम्हाला किती मतलब टोटल किती म्हणजे गेली, पैसे वगैरे सगळं पासिंग वगैरे RTO वगैरे? सगळं 15.5 पर्यंत जाते. 15.5 पर्यंत. आणि ही गाडी कधीच घेतली आणि कोणत्या तारीखला घेतली? या गाडीला झाले आता एक 7-8 दिवस झालेत घेऊन. 7-8 दिवस झाले का? पासिंग नाही झालेली गाडीची. आज गेलो पासिंगला, पण ते काय ऑफिस म्हणजे डॉक्युमेंट नाही झाल्यामुळे म्हणजे गाडीची पासिंग झाली नाही आज. अच्छा ठीक आहे. या गाडीचं फास्टॅग वगैरे कसं आपल्याला काही दिसलं नाही अजून, तिथं दिसत नाहीये. फास्टॅग वगैरे मित्रांनो एक आपल्या पासिंग झाल्यानंतरच भेटतात आपल्याला. त्याच्याशिवाय नाही भेटत का फास्टॅग? फास्टॅग भेटत नाही. बरं चला मित्रांनो, तुम्हाला तर गाडीचं सगळे डिटेल्स वगैरे मिळाले असेल. तुम्हाला आतमध्ये बसून तुम्हाला दाखवतो सगळं गाडीचं इंटेरियर वगैरे कसं आहे. तर बघू शकता गाडीची चाबी. तर गाडीची चाबी आपल्याला मिळाली आहे, बघू शकता तुम्ही. गाडी सध्या तर चाललंय, बघून घ्या. 245 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि हे सगळं गाडीचं इंटेरियर आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंफार चेंज आहे, जास्त तर काही नाही. मला जेवढं वाटते तेवढंच सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. हे जो ड्रीम कार्डमधून घेतला तर तो गणपती हा फ्री दिला होता. आणि एसीचं जर सांगत ना तुम्हाला, इथला AC आहे हा. ना, आपल्या गाडीमध्ये पण दाखवतो तुम्हाला. हा जो इथला AC आहे ना, तो इथला AC नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. हा पण AC नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये हा जो आर्मरेस्ट आहे ना, तो ॲडिशनल ॲड केला आहे. आणि याचं जर असं मोरी दाबून जर केलं ना आपण, त्याच्यामध्ये बूट पेस पण भेटतो आपल्याला मस्तपैकी. तर बघू शकता तुम्ही, हा सगळं गाडीचं इंटेरियर. आणि ही रिअर ACचं बटन काय मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. हे जर चालू असेल आणि बंद असेल तर सगळं मागं केलंय. आणि फ्यूल वगैरेचं सगळं इथं केलं आहे याने. फ्यूल आणि आपले जो ऑफ ऑन बटन आहे ना ऑफ रोडिंगचा हा आहे. आणि हा सगळं तर लाइटिंग वगैरेच आहे. तर चला तुम्हाला मागचं लोकेशन दाखवतो सगळं कसं आहे ते. तर ही गाडी आहे. आपल्या गाडीमध्ये कसं आहे, जेव्हा आपण जे जुनी गाडी होती ना त्याच्यामध्ये इथं यायचो सगळं AC वगैरे. तर सध्या तरी त्याला इथं दिलंय, बघू शकता तुम्ही. चार्जिंग पॉईंट पण दिलाय आपल्याला. तर चार्जिंग पॉईंट पण आहे खाली. आणि हा जो इंटेरियर आहे हा ACचा आहे. आणि एक मागं पण AC दिली आहे. ह्याचं सगळं तुम्हाला सांगतो, एकच मिनिट. बघा हा इथं AC दिली आहे याची, ह्याचं पॉईंट आहे. आणि याला जर असं प्रेस केलं तर हा सगळं
ओपन होतो आणि ह्याच्यावर पॉईंट आहे सगळं. इथं बूट पेस्ट दिलं आहे थोडाफार ठेवायला. इथं चार्जिंग वगैरेचं काय नाही. इथं त्या साईडला पण त्या साईडला पण नाही आहे. तर हा सगळं इंटेरियर. आणि ह्या गाडीचं आणि त्या गाडीचं तुम्हाला जर डिफरन्स बघायचं तर खूप आहे. ही माझीवाली गाडी आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघता डेलीच्या डेली. ह्या गाडीमध्ये त्या गाडीमध्ये खूप फरक आहे. ह्याचा जो इंटेरियर आहे ना तुम्ही बघू शकता तुम्ही तो कसं आहे. जर दोघांमध्ये फरक बघायचा तर खूप सारा आहे मित्रांनो. आणि ह्याचा जो तुम्हाला आपल्या अर्टिगामध्ये जो भेटतो ना ते काय सांगतो तुम्हाला मी. हे बघा आपल्या गाडीमध्ये जे ओल्ड मॉडेल होतं ना त्याला इथं भेटतो. जे आपले जॅक वगैरे पण चेंज वगैरे करतो का ते सगळं आपल्या गाडीमध्ये तिथं आहे. आणि ह्या गाडीला तर तसं नाही आहे. हा मागचं सगळं इंटेरियर आहे. स्टेपनी पण खालीच दिलं आहे सेम. हा जो आपला सेफ्टीसाठी असतो तो आहे. आणि याची जॅक वगैरे ओपन करायचं हे सगळं. आणि हे सगळं लुक आहे मित्रांनो. गाडीचे ओनर हे आहे मित्रांनो जे तुम्हाला दिसतात, गोपाल राठोड. सॉरी जाधव आहे गोपाल, मित्रच आहे आपले ते पण. आणि हे सगळं गाडीचं इंटेरियर आहे मित्रांनो. तर ह्या गाडीचे जे जॅक आहे ना ते सगळं इथं दिलं आहे बघू शकता तुम्ही. हे आहे सगळं इथं. मागचा जो बूट पेस आहे ना तो सगळं खाल्लं आहे मित्रांनो ह्याच्यातून. आणि हा सगळं गाडीचं इंटेरियर आहे. तर मित्रांनो ह्या गाडीचे सगळे इनवॉइस आणि डिटेल्स याचे GST वगैरे किती लागलं सगळं तुम्हाला याच्यामध्ये डिटेल्स दिली आहे. तर तुम्ही पॉज करून बघू शकता की गाडीमध्ये आपल्याला जो किंमत वगैरे काय आहे. त्याच्यानंतर ना गाडीचे वगैरे जे काही असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहे. हा गाडीचा इन्व्हॉइस आहे मित्रांनो. जेव्हा गाडी आपण घेतो ना तेव्हा गाडीचं इन्व्हॉइस वगैरे सगळं देतात तुम्ही. हे इन्व्हॉइसमध्ये बघू शकता तुम्ही सगळं डिटेल्स पॉज करून बघू शकता मित्रांनो. बाकी गाडी आहे ना मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आहे. जी नवीन गाडी आहे ती ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. मेजर वगैरे सगळं इश्यू सेमच आहे. आणि जो थोडा जो AC आहे ना तो मागं दिला पाहिजे होता माझ्या हिशोबाने, कारण की AC मुळे खूप जास्त फरक पडू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा, कारण की ह्याच्यामध्ये आपण अजून आपल्याला डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवायचा आहे. जर तुम्हाला जर लागत असेल तर मला कृपया करून कमेंट करा. मी याच्यामध्ये सगळं डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवल. जे A to Z जे माहिती नाही गाडीचे सगळं नवीन गाडीचे आणि जुन्या गाडीचे फरक वगैरे काय ते तुम्हाला सगळं सांगू. फक्त तुम्ही कमेंट करा कशाबद्दल तुम्हाला ह्या गाडीचे मध्ये डिटेल्स पाहिजे. तर मित्रांनो आपण आपल्या एक मित्रांना पण नवीन गाडी घेणार आहे, त्याचं सगळं तुम्हाला डिटेल्स. तर सगळं धरून मित्रांनो तुम्हाला गाडी कशी वाटली आणि डिटेल्स वगैरे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन तर जरूर सबस्क्राईब करा. हे पण माझे मित्रच आहे असं काही नाही. ते पण त्यांची पण एक गाडी येणार आहे नवीन, त्याचे पण आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकू जेव्हा गाडी घ्यायला जाऊ तेव्हा. तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि जर तुमच्यात हे आणि हे दोन गाडीमध्ये जर डिफरन्स बघायचं असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो मी कसं असतं ह्या गाडीमध्ये आणि ह्या गाडीमध्ये. आणि दोघांपैकी कोणती चांगली आहे ते पण तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगू मित्रांनो. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.